दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. नगरच्या सावेडी उपनगरातील वसंत टेकडी परिसरातील संदेश नगर येथील द्वारकामाई साई मंदिरात वटपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला. परिसरातील सुवासिनी महिलांनी वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा करून 7 फेऱ्या मारत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली. साई मंदिरात वटपौर्णिमेला दरवर्षी येतो आम्ही. वार्षिक सौभाग्यवतीचा सण आहे. सत्यवान सावित्री यांचा महत्त्वाचा असा सण आहे. वटपौर्णिमा किंवा वट सावित्री पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा हा सण खूप ज्येष्ठ महिन्यात येतो आणि विवाहित पती पत्नीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केला जाणारा हा एक महत्त्वाचा सण आहे. पौर्णिमेच्या दिवशी महिला वडाची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य करतात. साई मंदिरामध्ये दर गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. तसे विविध कार्यक्रम राबवले जातात. तिथे एक मोठं वडाचं झाड पण आहे. तिथं सगळ्या बायका एकत्र येऊन वडाची पूजा करतात. 7 जन्मासाठी आपल्या पतीला मागतात. आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये हे साई मंदिर आहे. वसंत टेकडी परिसरामध्ये खूप चांगले श्रद्धेने भक्तिभावाने लोक येतात एकत्र, सगळेजण. सगळे कार्यक्रम वगैरे पण होतात आणि इथे गुरुपौर्णिमेचा पण कार्यक्रम चांगला होता. रोशनीताई त्रिंबके नगरसेविका यांनी हळदी कुंकाचा मान देऊन कार्यक्रम वाढवला. पाईपलाईन रोडला एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाची सर्वजण पूजा करतात आणि तो लेडीजचा सण आहे. त्या निमित्त सर्व लेडीज म्हणजे एकत्र येतात आणि ते देवाची पूजा करतात आणि हळदी कुंकाचा पण कार्यक्रम होतो आणि इथंही विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. सावित्री सणानिमित्त आम्ही सर्व महिला एकत्र येतो आणि वडाची पूजा करतो आणि इथं नंतर गाण्याचा बी कार्यक्रम होतो. सौभाग्याचा असा सण आहे आणि आपल्याला वडापासून स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन मिळत असतो. आणि तसेच सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी मृतदेह वडाच्या झाडाखाली ठेवून प्राण परत मागितले. असा हे सौभाग्याचा सण आहे म्हणून या सणाला खूप खूप महत्त्व आहे. तर आज वटपौर्णिमा साजरी झाली. वसंत टेकडी येथे संदेश नगर मधील द्वारकामाई साई मंदिरात वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात भक्तिभाव वातावरणात साजरी झाली. सावेडी उपनगरात प्रभाग क्रमांक 2 मधील संदेश नगर येथील साई मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शिर्डीप्रमाणेच भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये या परिसरामध्ये विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. माजी नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या पुढाकारातून येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. आज वटपौर्णिमेनिमित्त परिसरातील महिलांनी वडाची पूजा करून 7 फेऱ्या मारून आपल्या पतिराजांसाठी आयुष्य वाढून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली. यावेळी सुवासिनींनी महिलांना नगरसेविका रोशनीताई त्रिंबके यांनी हळदी कुंकवाचा मान दिला. प्रभाग 2 मधील संदेश नगर येथील द्वारकामाई साई मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथं दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती, भजन आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. तर गुरुपौर्णिमेच्या उत्सवावेळी शिर्डीप्रमाणेच मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी इथं हजर असतात. माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकारातून मंदिर परिसरामध्ये अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवले जात असून परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचंही संवर्धन केलं गेलंय. वटपौर्णिमेनिमित्तानं नगरसेविका रोशनीताई त्र्यंबके यांच्या हस्ते सुवासिनी महिलांना हळदी कुंकू लावून सन्मानित केलं गेलं. तर या उपक्रमाबद्दल सर्वच महिलांनी समाधान व्यक्त केलंय. शुभम पाचराणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना.
रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.